समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुंद रोड कोलवड बुलढाणा। शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरपंचाने दिला राजीनामा। जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी याच ग्रामपंचायतीने घेतला होता ऐतिहासिक निर्णय। जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास त्या पालकांचा वर्षभराचा कर माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय बुलढाणाच्या भडगाव मायंबा ग्रामपंचायतीने घेतला होता। या निर्णयानंतर विद्यार्थी संख्या 16 वरून 75 पर्यंत गेली। मात्र मोडकळीस आलेली इमारत आणि शिक्षकांची उदासीनता यामुळे आता पुन्हा एकदा पालक आपल्या मुलांना दुसऱ्या शाळेत प्रवेश देत आहेत। त्यामुळे ग्रामपंचायत सरपंचांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला। केवळ शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे पदाचा राजीनामा द्यावा लागत असेल तर ही शोकांतिका म्हणावी लागेल। आमच्या ग्रामपंचायतनं चांगला ऐतिहासिक निर्णय घेतला। इथं पाणी पट्टी घरपट्टी माफ केलं। त्याच्यामुळं माझा इंग्लिश मीडियमला मुलगा मी जिल्हा परिषदमध्ये ॲडमिशन केलं। पण त्याला इथं चांगल्या त्याच्या इमारती पाहिली तर त्याच्यावर पाणी गळतं समजून घ्या। ती नवीन इमारती बांधल्या पाहिजेत। बाकीच्या सुविधा इथं चांगल्या सुविधा नाही। त्या सुविधा शासनाने इकडे दुर्लक्ष करत आहे। भडगाव येथील सर्व गावकऱ्यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि ग्रामपंचायतच्या ऐतिहासिक निर्णयामुळे इथे 16 विद्यार्थी होते। पहिले 16 वरून जवळपास 70 ते 75 विद्यार्थी झाले होते। आणि इथं मुख्य शिक्षक असेल। आम्ही निर्णय कशासाठी घेतला होता की मुला करता शाळा करताच ना, मग काही वाजता शाळेमध्ये मग एकच निर्णय घेतला आम्ही की शासनाला जर आम्ही मागणी केली पण त्याने काही पूर्ण केलीच नाही। मग पालकांना निर्णय घेतला पण 70 मुलं झालते तर ते बी आता काढून घ्यायची व्यवस्था करू राहिली। म्हणजे ते शाळेचे हे बी ॲडमिशन बी घेत नाही काहून की मुलं जास्त होतात म्हणून। आणि आमची मागणी काहीच शासनाला पूर्ण केली नाही। मग आम्ही त्याच्याकरता राजीनामा दिला। पहिले किती विद्यार्थी होते त्या शाळेत? फक्त 12। आता तुम्ही निर्णय घेतल्यानंतर किती झाले होते? 75 झाले होते।